गुड आफ्टरनून. आज मी तुम्हाला स्ट्रेंथ आणि विकनेस याच्याबद्दल सांगणार आहे. स्ट्रेंथ आणि विकनेस काय सांगता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये. स्ट्रेंथमध्ये म्हणजे आपल्या अशा काही क्वालिटीज आहेत. स्ट्रेंथ म्हणजे आपली ताकद, आपले काय स्किल आहेत किंवा आपल्या काय क्वालिटीज आहेत, आपल्या काय सवयी आहेत. एखादं गोल आपल्याला अचीव करण्यासाठी, मग ते शॉर्ट टर्म असो किंवा लाँग टर्म गोल असो, त्याच्यासाठी तुम्हाला ती मदत करेल. आणि विकनेस म्हणजे असे कोणते एरियाज आहेत जिथं की असा कोणता एरिया आहे की जिथं तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल, किंवा असा कोणता एरिया आहे किंवा एरियाज आहेत जिथं ज्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. सपोज तुम्हाला एखादी सपोज एक एक्झाम्पलच देते. एका मुलीचं, एक मुलगी आहे दारा नावाची. तर तिला काय वाटतं की तिनं म्हणजे ती हुशार पण आहे आणि त्याच्यासाठी ती मेहनत पण करते, पण ती मेहनत करते त्याच्यासाठी ती एक सॉफ्टवेअर पण यूज करते. पण तिचा काय प्रॉब्लेम झाला आहे, तिला रिव्ह्यू येत नाहीत एवढे पाहिजे तेवढे रिव्ह्यू, रेटिंग पण मिळत नाही त्याच्यासाठी तिने. तर तिचा हा विकनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी ती काय करते, तिला वाटतं की मी कुठं काम केलं पाहिजे, की माझा हा विकनेस आहे की मला लो रेटिंग का मिळते, तर मी कुठं म्हणजे जास्त फोकस केंद्रित केला पाहिजे. तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही पहिल्यांदा तुमचं गोल सेट केलं पाहिजे. गोल सेट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्वॉट अनालिसिसची एक कॉन्सेप्ट आहे बघा. स्वॉट म्हणजे SWOT. एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेस आणि ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आता स्ट्रेंथमध्ये काय आहे, स्ट्रेंथमध्ये काय येऊ शकतं, आपलं स्किल येतात, क्वालिटीज येतात, व्हॅल्यूज येतात, एज्युकेशन येतं, ॲटिट्यूड येतो तुमचा. नंतर विकनेसमध्ये एरिया येतो किंवा एरियाज येतात जिथं तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे. ऑपॉर्च्युनिटीजमध्ये काय येतात, वेज अँड ऑप्शन ओपन फॉर यू. कोणते वेज आहेत तुमच्याकडं, कोणते ऑप्शन आहेत जे की तुमच्याकडं ओपन आहेत. थ्रेड्समध्ये काय येतं, म्हणजे थ्रेड्समध्ये तुम्हाला ऑब्स्टॅकल येणार आहेत जे तुमच्या वेमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी, ते सगळे थ्रेड्समध्ये येतात. तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या तुम्ही तो एखादा गोल सेट केलं, लाँग टर्म गोल म्हणा किंवा शॉर्ट टर्म गोल, तेव्हा हे स्वॉटची कन्सेप्ट पुढे ठेवून तुम्हाला तिथपर्यंत जायला हे मदत करेल. स्ट्रेंथ विकनेस तर येणारच आहे. तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय हे लिहून घ्यायचे आहेत पहिल्यांदा, आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायला सुरुवात करायची आहे. आणि तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत की तुमची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर तुम्ही दुसऱ्यांपेक्षा कसं चांगलं काम करू शकता, किंवा अजून कोणते पॉझिटिव्ह मेथड किंवा ट्रेड्स वगैरे आहेत का, ते ट्रेड्स आहेत का ज्यानं तुमच्या स्ट्रेंथवर तुम्हाला आणखीन काही काम करता येईल. आणि तुमची स्ट्रेंथ म्हणजे तुमची जी ताकद आहे, तुम्हाला अजून काही गरज पडेल का, म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काही रिसोर्सची आवश्यकता आहे का. जसं की आता तुम्हाला सपोज एखादी एक्झाम द्यायची, तर तुम्हाला ते इंटरनेट लागणार आहे, तुम्हाला त्याच्यासाठी टाईम द्यावा लागणार आहे, मग टाईम टेबल बनवावं लागेल, बुक्स लागणार आहे, क्लास लावायचे असेल तर तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला टाईम द्यावा लागेल. तर स्वतःला तुम्हाला त्याचं एक टाईम टेबल बनवावं लागणार आहे. हे सगळं करण्याची तुमची तयारी आहे का, तेव्हा तुम्ही त्या गोलपर्यंत पोहोचू शकता. आणि गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढंच नाही, परत मग तुम्ही ते अचीव करण्यासाठी म्हणजे सगळी तयारी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतात, ही झाली नेक्स्ट स्टेज. नंतर हे क्वेश्चन तुम्ही स्वतःच्या मनाला विचारायचे आहेत. आणि परत
आज तुम्ही जे करताय ते फ्युचरमध्ये त्याच्यापेक्षा आणखीन काही करू शकता का ॲड त्याच्यामध्ये, हे पण तुम्ही लक्षात घेऊनच पुढं चालायचं आहे. नंतर तुम्हाला तुम्ही आज तर ते काम करताय, पण आज कॉम्पिटिशन खूप आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही न्यू टेक्नॉलॉजी वगैरे आहे का, त्यांनी तुम्हाला काही हेल्प होईल का, हे पण तुम्हाला म्हणजे तुमचे गोल अचीव करण्यासाठी हे पण तुम्हाला फाइंड आउट करायचे त्याच्यामध्ये. नंतर विकनेसमध्ये तुमचं सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला विकनेस पण तुमचे तिथं येणारच आहेत विकनेस. मग तुम्हाला त्यावेळेस तुमचा जे तुमचे विकनेस आहेत म्हणजे निगेटिव्ह हॅबिट्स म्हणा किंवा तुमचे रिसोर्सेस आहेत काही त्याची तुम्हाला कमतरता भासेल, तुमचा कॉन्फिडन्स तिथं येईल म्हणजे वीक पॉईंटमध्ये, तर त्याच्यावर तुम्हाला कशी मात करून पुढं जाता येईल, म्हणजे थ्रेड्सपर्यंत कसं पोहोचता येईल. थ्रेड्स म्हणजे तुम्हाला तुमचे अडथळे सगळे फेस करून तुम्ही तुमच्या विकनेसला हे करून कव्हर करून सक्सेसफुल होण्याच्या स्टेजपर्यंत कसे जाताल, त्यावेळेस तुम्हाला कोणती टेक्नॉलॉजी लागेल, कोणते अडथळे येतील, ते सगळं तुम्हाला स्ट्रगल करून तुम्ही सक्सेसच्या दिशेनं पुढे जाणार आहात. मग एवढं सगळं करून तुम्ही त्या गोलपर्यंत म्हणजे तुमचं जे लॉंग टर्म म्हणा किंवा शॉर्ट टर्म गोल जे आहे ते तुम्ही अचीव कराल. एवढं स्ट्रेंथ आणि विकनेस बद्दल मला तुम्हाला म्हणजे थोडीशी माहिती द्यावीशी वाटली म्हणून दिली. थँक्यू.